कल्याण डोंबिवली प्रकरणाचा फॉलोअप काय आहे? फॉलोअप हा आहे की तिथे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना अत्यंत आक्रमक झालेली आहे, अत्यंत आक्रमक. त्यांच्या स्थानिक नेत्यांनी आता शिंदेच्या शिवसेनेला आणि मनसेला जाब विचारायला सुरुवात केलेली आहे. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, आम्ही आता या दोन्ही पक्षांना, शिंदेची शिवसेना आणि मनसे यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही अडकवून ठेवलेले आमचे जे 4 नगरसेवक आहेत ते परत करा, नाहीतर आम्ही पोलीस केस दाखल करू. पोलीस केस जर दाखल झाली अपहरणाची तर गडबड होऊ शकते, हे लक्षात घ्या. कालपर्यंत त्यांनी इशारा दिला नव्हता, पण काल 7 नगरसेवक म्हणजे 11 नगरसेवक निवडून आले, 4 असे गायब झाले. 2 शिंदेच्या तावडीत आहेत असं म्हणतात आणि 2 मनसेच्या तावडीत आहेत असं म्हणतात. 4 नगरसेवक अजून रजिस्ट्रेशनलाही आलेले नाही. तर हे जे 4 नगरसेवक आहेत ते आम्हाला परत द्या असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते म्हणतात, नाहीतर आम्ही पोलिसात जाऊ. आणि कालपासून जे सुरू झालेलं आहे की हे राजू पाटील यांनी केलं. राजू पाटील बरोबर आता संदीप देशपांडेचं नावही घेतलं जाते. काल संदीप देशपांडे चक्क खोटं बोलले. त्यांनी पत्रकारांना एका क्षणाला असं सांगितलं की हा स्थानिक पातळीवर झालेला निर्णय आहे आणि जर उद्धव ठाकरेंची शिवसेना चंद्रपूरमध्ये भाजपशी युती करत असेल तर आम्ही ही युती केली शिंदेच्या शिवसेनेबरोबर, तर त्यात काय चुकलं? संदीप देशपांडेंनी पत्रकारांना थाप मारली. अजून चंद्रपूरमध्ये मी आज चौकशी केली, कारण चंद्रपूर आणि अकोला या 2 ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे फार मोठं बळ नाहीये, पण असं बळ आहे की जे भाजपला आणि काँग्रेसला सुद्धा बहुमताकडे जायला मदत करेल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी, चंद्रपूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्व प्राप्त झालेलं आहे.